हो दादा, श्रीनूसाठी चारू आम्हाला सून म्हणून पसंत आहे. तशी मुलगी चांगली आहे, आपल्या बघण्यातली आहे, गावात वाढलेली आहे. आणि चारू तिच्या हौशी बापाशीची एकुलती एक पोरगी आ. आणि त्यांच्याकडे गडगंज संपत्ती सुद्धा हा. अशी मुलगी आपणाक शोधून सुद्धा सापडूची नाही. लाली, पोरीच्या बापाचो पैसो बघून तू लेखाक विकूक निघालीस काय? नाही नाही नाही, माका तसा म्हणूचा नव्हता. मी आपला सांगितला नुसता. अगो, जुनी लोक म्हणायची लेक द्यावी श्रीमंताकडं आणि सून करावी गरीबाकडची. आणि तू या काय बोलतोस? ह्या बघा, माका असलेल्या भिकेचे डोळे नाही होत. तुम्ही ह्यांच्याशी माझं लग्न लावून दिलात. मी काय बोलले? मुकट्याने संसार केला ना. कसली हौस नाही की मौज नाही. लाली, खोटा हा काय? सांग ना माका, खोटा हा काय? पण आता माका ना माझ्या श्रीनूक ह्या सगळ्या भोगूक देऊचं नाही. त्याचे ना ह्याच्या पुढे लाड होक होत. माका त्याचं आयुष्य ना स्थिर झालेला बघूचा हा. आणि त्याच्यासाठी चारूचे वडील खमके असत. पण लाली, त्यांना पण आपला पोरगा पसंत पडायला हवा ना. पसंत आहे, पसंत आहे. माझ्या दादाला आणि वहिनीला श्रीनू पसंत आहे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे यांचा आधीच एकमत झालेला हा, हो ना? काय वाईट हा त्यात? या बघा, मंजूच्या दादान श्रीनूसाठी विचारला आणि आपला घर बघून, त्यांची ऐपत बघून मी जर का ते का होकार देतय तर त्यात काय चुकलं माझा? आज आपली निशी अंगावर 4 दागिने, उंची साड्या मिरवतात, त्या बघून बरा वाटता ना. मग हे आता माझ्या लेकाचो पण माका विचार करूक वयो. आई, दादा, मी आणि ओवी छायाची वाट बघत उभे होतो. तेव्हा 2 गुंड आमच्या जवळ आले आणि आम्हाला छेडायला लागले. मंगलसूत्र काढ. नाही, काढ मंगलसूत्र. नाही. ओवी, ओवी, मी आहे ना. ओवी, डोळे उघड. ओवी, डोळे उघड. मी आहे ना. ओवी, काय नाही होणार. वाचवा.